एका माणसाने त्याच्या बापाचं घड्याळ चुकून फोडलं आणि त्यातूनच जन्माला आलं जगातलं सगळ्यात टफ वॉच. ते कसं? चला सांगते. आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर गोष्ट सुरू होते 1946 मध्ये. टोकियोमध्ये कॅशिओ ब्रदर्स मशीनचे पार्ट्स बनवायचे आणि त्यांनी बनवली होती एक अशी अंगठी ज्यामध्ये सिगारेट ठेवता यायची आणि पूर्ण संपवता यायची. ही अंगठी इतकी फेमस झाली की त्यातून खूप पैसे उभे राहिले आणि तेव्हा त्या भावांनी बनवायला सुरुवात केली कॅल्क्युलेटर. 1957 मध्ये आला कॅसिओ 14A कॅल्क्युलेटर, जगातल्या पहिल्या इलेक्ट्रिक कॅल्क्युलेटर्स पैकी एक. गिअर्सऐवजी इलेक्ट्रिक सोलोनाइड्स वापरलेलं. त्या काळी हे भन्नाट होतं. आणि 1974 मध्ये कॅसिओ घड्याळांच्या दुनियेत उतरलं कॅसिओट्रॉन घेऊन. आणि यात होतं पहिलं फुल ऑटोमॅटिक कॅलेंडर. म्हणजे महिना छोटा मोठा असला तरी सुद्धा तारीख आपोआप बरोबर व्हायची. पण खरी कहाणी सुरू होते 1983 मध्ये. इंजिनियर किकुओ इबे यांच्याकडे त्यांच्या वडिलांनी दिलेलं एक खास घड्याळ होतं. एक दिवशी ते पडलं आणि फुटलं आणि इबे यांना खूप वाईट वाटलं. त्याच दिवशी त्यांनी ठरवलं एक असं घड्याळ बनवायचं ते कधीच फुटणार नाही. आणि त्यांनी लक्ष ठेवलं याला म्हणतात 1010. 10 बार पाण्यात टिकेल, 10 वर्ष बॅटरी चालेल आणि 10 मीटरवरून पडलं तरी काहीच होणार नाही. तब्बल 200 वेळा प्रयत्न फसले पण शेवटी युक्ती सापडली. घड्याळाचं मशीन थेट केसला न लावता जेलच्या साहाय्याने आत तरंगत ठेवायचं, अगदी झोळीत बाळ झोपवं तसं. आणि अशा प्रकारे जन्माला आलं जी शॉक. सुरुवातीला जपानमध्ये फार कोणी घेतलं नाही, पण अमेरिकेमध्ये जबरदस्त मार्केटिंग आयडिया वापरली. घड्याळ इमारतींवरून फेकलं, ट्रक खाली दाबलं तरी सुद्धा ते चालू राहिलं. लोकांचा विश्वास बसला आणि ते बनलं कल्ट फेवरिट स्केचर्स, हिपहॉप कल्चर आणि मिलिटरीमध्ये सुद्धा. म्हणजे विचार करा, एका तुटलेल्या घड्याळाच्या दुःखातून जन्माला आलं एक असं घड्याळ जे कधीच तुटत नाही. तुमच्याकडे कोणतं घड्याळ आहे मला कमेंटमध्ये सांगा.